हरे कृष्णा. राधे राधे सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले आहात. आज मी खूप दिवसांनी असा मोठा ब्लॉग करते आहे. बरंच दिवस झालं केलेले नाही आहे मी ब्लॉग. छोटे फक्त रील्स टाकत होते, पण आज वाटलं की जरा करूया मोठा ब्लॉग. कारण यावेळेस आम्ही बाहेर पण गेलेलो, पन्हाळा गडावर आम्ही गेलेलो. खूप छान आहे, सुंदर आहे तिथं फार बघायला. मुलांनाही बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांना पण फिरल्यासारखं पण होईल. आणि आज कसं संडे पण आहे आणि मग आम्ही संडेला असं जॉय स्ट्रीटला गेलेलो. जातोय मी तीन संडे तरी जातोय. मुलं पण एन्जॉय करतात ना तिथे गेलं की. मग तिथं अचानक आमच्या कॉलनी मेंबर्सनी ठरवलं की चला आपण पन्हाळ्याला जाऊया. मग मुलं पण खुश, आम्ही पण खुश झालो. कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे बाहेर पडलो ना एकत्र. मग छान वाटलं सगळ्यांसंग जाऊन. मग मुलं काय गेल्या नाश्ता केली. आम्ही कसं सकाळी जेवतो ना, मग आम्ही सकाळी जेवलं. इथं फेमस आहे ती पिठलं भाकरी आहे. मग मुलांनी मिसळ वगैरे खाल्ली, थालीपीठ खाल्ली. आम्ही जेवलो व्यवस्थित. त्यानंतर इथे सगळं बघायला निघलो आम्ही. तुम्हाला दिसतच असेल मुलं किती एन्जॉय करत आहेत बघून. ते सगळं ते खूप खुश आहेत ना. ऑब्व्हियसली त्यांना बघून आम्ही पण खूप खुश झालो. मुलांना ना इथे माताजी आहेत, दीपा माताजी, ते छान गाईड करत होते मुलांना. खूप सगळं माहिती देत होते की कुठलं दरवाजा आहे, कुठे काय केलं महाराजांनी, हे सगळं मुलांना ते सांगत होते. आणि एकदम छान, मुलंही खूप छान पद्धतीनं ऐकतात ते सगळं. खूप एन्जॉय करतात त्यांच्या संग पण मुलं. त्या पण खूप गोड आहेत. आत्ता जे इथं तुम्ही जे बघताय ना, ह्याला 3 दरवाजे असं म्हणतात. आणि इथं जे आम्ही सगळे निघालो आहोत ना, तिथं एक विहीर आहे. ती मुलं बघतायत, आम्ही पण बघतो. छान आहे बघायला, खरंच खूप सुंदर आहे इथं. भीती वाटते जराशी इथं बघून. आम्हाला तर भीती वाटते कारण छोटे छोटे मुलं आहेत ना, ते आपले बिंदास आहेत, ते जातात पुढे, एन्जॉय करतात. पण माताजींनी छान हँडल केलं त्यांना मायानी वर बोलवून आणलं आणि त्यांना हे 3 दरवाजेची माहिती खूप छान त्यांनी सांगितली. आणि मुलं पण खूप इंटरेस्टली हे सगळं ऐकतात. तुम्हाला दिसतच असेल, हे सगळं एकदम कॉन्सन्ट्रेटेडली ते ऐकत आहेत. यानंतर आम्ही गेलो ते पावनगडला निघालो जायला. खरंच ते तर खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे आणि मुलांनाही खूप आवडेल. तुम्ही नक्की दाखवा मुलांना आणि तुम्हीही बघा, खूप सुंदर आहे. तर तुम्हाला दिसेल पावनगडचा रोड, पावनगड पण तुम्हाला दिसेल ह्या व्हिडिओत. चला आता आपण पावनगडकडे निघूया. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसलं कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता
तुझा आदर माझ्या मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे, तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात, हीच रयत करील तुझ्या गडाची राखण, आत्ता आम्ही आलो आहोत पराशर मुनींची गुहा, जिथं त्यांनी तपश्चर्या केली तिथे आम्ही आलो आहोत. आता तुम्हाला थोड्या वेळात असं माहिती समजेलच. तर खूप सुंदर आहे हे पण आतमध्ये, म्हणजे खूप असं भीती पण वाटते जरा जायला, पण छान आहे, खूप सुंदर आहे. तर बघूया आपण जराशी माहिती पण घेऊयात. चला तर बघूया पराशर मुनींची गुहा. जरा माहिती देणार? काही जास्त माहिती आहे मला माहित नाहीये, पण इथं पराशर ऋषींनी आहे ना तपश्चर्या केलेली होती. त्यांना विष्णू रूपामध्ये पुत्र प्राप्ती हवी होती, त्यामुळे त्यांनी त्यांना इथं रेकमेंड केलेलं असतं अगस्त्य ऋषींनी की या जागी येऊन तुम्ही तप करा, तुम्हाला दर्शन मिळेल भगवंतांचं. मग तेव्हा भगवंतांनी त्यांना इथं दर्शन दिलेलं होतं. पराशर ऋषी, पराशर ऋषी हे कोण आहेत माहितीये? कुणाचे तरी बाबा आहेत ते. कुणाचे बाबा आहेत? किती सुंदर आहे पराशर ऋषी कुणाला माहितीये? पराशर ऋषी कुणाचे वडील आहेत? ह्यांचे वडील ज्यांनी हे लिहिलं. पराशर मुनी जेव्हा त्यांना रामायण त्यांना पुत्राप्रमाणे हवे होते, त्यांना पुत्र भगवंतांसारखा हवा होता. मग तेव्हा अगस्त्य ऋषी त्यांना सांगतात की या ठिकाणी जाऊन तुम्ही तपस्या करा. तेव्हा ते इथं तपस्या करायला आले. मग त्यांना भगवंतांनी दर्शन दिलेलं होतं आणि हा जाऊ की भगवंतांनी दर्शन दिलं आणि मग ते व्यास देवाला काहीतरी बोलतायत बाळा, काहीतरी बोलतायत. भूमी आहे ना की इथं भगवंतांच्या नावाशिवाय दुसरं काहीही बोलायचं नाहीये. इथे आता हरे कृष्ण महामंत्र आपण म्हणायचा आहे आणि अगदी हळू, मोठ्यांदा जराही नाही. आपलं फक्त आपल्याला ऐकू आला पाहिजे. ओके, खूप अगदी मनातल्या मनात असं. प्रभू नित्यानंद श्री